बीड जिल्ह्यातील शेतकरी शिंगारेंच्या कांद्याला अवघा 50 पैसे प्रति किलोचा दर. शेतकऱ्याचा वाहतूक खर्चही निघालेला नाही. आता सरकारनं गांजा लावण्याची परवानगी द्यावी, शेतकऱ्यांचा संताप. राज्यभरात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी. छत्रपती संभाजीनगरसह वर्धा, लातूर, अमरावती, धाराशिव, आष्टीमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस. शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान. सोलापूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यामुळे हॉटेल आणि पेट्रोल पंपासह पशुधनाचं मोठं नुकसान. वादळी वाऱ्यामुळे हॉटेलसह पेट्रोल पंपाचं छत अक्षरशः उडून गेलं. पिंपळगावमध्ये वीज पडून 2 म्हशी दगावल्या. विदर्भात पुढचे 9 दिवस उष्णतेचा अलर्ट. चंद्रपूरच्या ब्रह्मपुरीत देशातलं सर्वाधिक 47.2 डिग्री सेल्सिअस तापमान. तर अमरावतीमध्ये 2 दिवसात उष्माघाताचे 3 बळी. विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला. भाजप 12, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादीला 1 जागा. सूत्रांची माहिती. वर्षा निवासस्थानी भाजपची बैठक सुरू. जागांचा तिढा सुटण्याची शक्यता. जळगाव विधान परिषदेवरनं भाजप शिंदे सेनेच्या वेगवेगळ्या भूमिका. मैत्रीपूर्ण लढतीसाठी भाजपचा स्पष्ट नकार. तर शिवसेना आमदारांच्या बैठकीत निवडणूक स्वबळावर लढवण्यावर एकमत. जळगावच्या जागेसाठी गुलाबराव पाटील आणि किशोर पाटलांचे पुत्र इच्छुक. नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरच्या जागेबाबत शिवसेनेशी तर पुण्याच्या जागेबाबत राष्ट्रवादीशी चर्चा सुरू. एकत्र बसून मार्ग काढू, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती.